आमदार अर्जुन खोतकरांच्या नुकसान पाहणी दरम्यान झालेल्या राड्या दरम्यान अखेर बबलू चौधरी कुटुंबियांच्या पाया पडून मागितली माफी। मारहाण करणाऱ्यांनी बबलू चौधरी व दिनेश चौधरी यांना मागितली माफी। खोतकरांच्या पुढाकाराने बबलू चौधरी यांच्यासह त्यांच्या भावाच्या पाया पडून मागितली माफी। दोन्ही गटातील व्यक्तींची खोतकरांनी घडवून आणली गळाभेट। 4 ते 5 दिवसांपूर्वी जालना शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। यावेळी आमदार अर्जुन खोतकर हे नुकसान पाहणी करण्यासाठी बसस्थानक परिसरात आले होते। या पाहणी दरम्यान खोतकर यांच्या समोरच राडा झालेला पाहायला मिळाला। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बदनापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बबलू चौधरी यांना त्याच्या कार्यालयासमोरील फर्निचर दुकानाच्या मालकांनी बबलू चौधरी यांच्या अंगावर हात उचलला होता। त्यामुळे चौधरी यांच्यासह समोरील गटात राडा पाहायला मिळाला। या प्रकरणामुळे 4 दिवसापासून लकडकोट भागात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। नागरिकांमध्ये दहशत पसरली होती। भांडणामुळे कधीही या भागात पुन्हा भांडण होण्याची शक्यता नकारता येत नव्हती, ज्यामुळे शांतता कायदा सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता असल्याने आमदार अर्जुन खोतकर यांनी दोन्ही कुटुंबियांना आपल्या निवासस्थानी बोलावून मध्यस्थी केली आहे। हा वाद मिटवण्यासाठी खोतकर यांनीही एकाच्या कानशिलात मारली होती। दरम्यान दोन्ही गटातील वाद मिटत नव्हता, त्यामुळे आमदार अर्जुन खोतकर यांनी आज पुढाकार घेऊन दोन्ही गटातील लोकांना त्यांच्या घरी बोलावला आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते बबलू चौधरी यांच्यासह त्यांच्या भावांची पाया पडून समोरील गटाला माफी मागायला लावली। यावेळी दोन्ही गटातील लोकांनी एकामेकांची गळाभेट देऊन बबलू चौधरी यांची माफी मागत अशी चूक पुन्हा होणार नसल्याचं सांगितलं। त्यामुळे या वादावर पडदा पडला आहे। दरम्यान आमदार अर्जुन खोतकर आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते भास्कर आंबेकर यांच्या पुढाकाराने आता दोन्ही गटातील वाद मिटले असून या वादावर कायमचा पडदा पडला आहे। आमच्या मुलाकडून परिवाराकडून आमचे मान्य नेते समाजाचे प्रतिष्ठित नागरिक बबलू चौधरी यांच्यावर हात उगारण्यात आला होता। ती मोठी चूक होती। आम्हाला पश्चातापाची वेळ होती। आम्ही हात जोडून माफी मागून आमचं प्रकरण मिटवलेलं आहे। अनहोनी झालेली है, गलतफहमी का शिकार हो गए बच्चे और उन्होंने गलत किए, ये हमारे को अच्छा नहीं लगा और वो परिवार को कुछ हमारे बच्चों की वजह से बबलू चौधरी की इमेज को धक्का लगा। उसके लिए मैं उनसे आज आपके सामने सभी के सामने माफी चाहता हूं और हमारा प्रकरण खत्म करे। हमने आपस में बैठ के भाव की वजह से अर्जुन राव ने पहल की है, बीच में मध्यस्थी करके हमारे मित्र परिवारों ने सबने मिलकर समझाए। सबने हमारे परिवार को एक जगह लाने की कोशिश करें। मैं अभी सभी मित्रों का, नंदू जांगड़े, गणेश सेठ, तुम्हारे भास्कर राव जी, सभी जो लोगों का मैं आभारी हूँ और अर्जुन राव का विशेष करके आभारी हूँ, जो हमारे मित्र ने हमारे समाज परिवार को, दोनों परिवार को, चौधरी परिवार को एक जगह लाया। धन्यवाद। बहुत धन्यवाद। 2 दिवसापूर्वी जो काही शहरामध्ये वाद झाला होता त्याचा तो खतरा वाईटच आहे। त्या सर्व गोष्टी खूपच वाईट घडल्या होत्या आणि आज त्याच्यावरती पूर्णतः पडदा या ठिकाणी टाकला। आमच्या माननीय बबलू चौधरी हे एक राजकारणात मोठं व्यक्तिमत्व आहे आणि जीवन हा माझा मित्र आहे। जीवननी मी 2 दिवसामध्ये बैठका घेऊन जीवननी परिवारासह बबलू चौधरीची जो काही त्या ठिकाणी माफी मागितलेली आहे आणि पाय पडून मुलांनी जे झालेल्या चुकाबद्दल माफी मागितलेली आहे आणि तेवढ्याच उदार अंतकरणाने बबलू चौधरींनी सुद्धा त्यांना माफ केलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टीवर आता पडदा पडलेला आहे। त्यामुळे दोन्ही परिवार आता भविष्यामध्ये एकत्र येतील आणि पुन्हा पहिल्यासारखं वैभव निर्माण करतील। तर दोन्ही परिवाराची ताकद आहे आणि दोन्ही परिवार एकत्र येऊन पुन्हा एकदा सामाजिक कामामध्ये अग्रेसर होतील। आज हा वाद मिटला याचं मला भास्कर आंबेकर, गणेश राऊत, आम्हा सर्वाला निश्चितपणे विष्णू पासवले, आम्हा सर्वाला नंदू जांगडे, आम्हा सर्वाला मनापासून आनंद आहे। या सर्व मित्र कंपनीने मध्यस्थी केली आणि हा वाद मिटलेला आहे।